हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या साहित्यापासून पोळीचा पिझ्झा कसा बनवायचा बघूयात। त्यासाठी 1 वाटी गाजर मी इथे किसून घेतलेले, टोमॅटो 1 घेतलेला आहे, 2 वाटी पत्ताकोबी मी इथे किसून घेतलेली आहे। त्यानंतर कॉर्न पण मी उकडून घेतलेत आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेणार आहे। त्यामध्ये कापलेला कांदा आपण परतून घेणार आहोत। गुलाबी होईपर्यंत कांद्याला आपण इथे परतून घ्यायचे। थोडी हिरवी मिरची मी यामध्ये ॲड केली आहे। व्यवस्थित परतवून घ्या। त्यानंतर किसलेलं गाजर मी यामध्ये ॲड करणार आहे। गाजर चांगल्या प्रकारे असं शिजलं गेलं पाहिजे, तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर किसलेली आपण पत्ताकोबी इथे ॲड करणार आहोत। 2 वाटी मी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे। त्यानंतर टोमॅटो मी इथे ॲड करून घेणार आहे। व्यवस्थित परतवून घ्या याला पण। त्यानंतर बॉईल केलेले जे कॉर्न्स आहेत ते पण मी इथे ॲड करते आणि कोथिंबीर जी इथे मी चिरून ठेवली होती ती पण मी इथे ॲड करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये तुम्हाला अजूनही काही भाज्या जर ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या ॲड करू शकतात। व्यवस्थित याला आता मी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मिठाला। मिक्स झालेलं आहे, गॅसवरून याला काढून घ्या। त्यानंतर इथे 2 मी कणकेच्या पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत। त्यावरती मी इथे पिझ्झा सॉस आणि शेजवान चटणीचं मिश्रण हे लावून घेणार आहे। व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरवून घ्या। 1 पोळी मी इथे बेससाठी घेतलेली आहे, दुसरी आपल्याला कवर करण्यासाठी वरतून 1 पोळी लागणार आहे। त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते इथे व्यवस्थित पसरवून घेणार आहे मी। प्रमाणानुसार मिश्रण घ्यायचं आहे। तुम्ही या मिश्रणामध्ये पनीर किंवा चीज हे ॲड करू शकता। मी इथे फक्त भाज्याच घेतलेल्या आहेत। भाज्या हे लहान मुलं खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे जर आपण त्यांना पिझ्झा बनवून दिला तर ते पण आवडीने एकदम खातील। इथे मी वरतून थोडेसे एक्स्ट्रा कॉर्न्स इथे ॲड करणार आहे। त्यानंतर वरतून थोडेसे चिली फ्लेक्स मी इथे ॲड करते आणि थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर दुसरी जी पोळी मी लाटून घेतलेली होती ती इथे कवर मी करून घेणार आहे। सगळ्या साईडने याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे नंतर ओपन नाही होणार। आता हा पिझ्झा आपण तव्यावरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत। इथे मी ऑइल थोडंसं ॲड करून घेणार आहे। सगळ्या साईडने व्यवस्थित ऑइलमध्ये याला आपण भाजून घ्यायचं आहे। एक साईड थोडीशी झालेली आहे, दुसऱ्या साईडने याला दोन्ही साईड व्यवस्थित याला भाजून घ्यायचे आहेत। एकदम मस्त क्रिस्पी असा हा पिझ्झा आपला तयार आहे। याला आपण आता काढून घेणार आहोत। इथे अजून एक मी सेम त्याच प्रोसिजरने एक पिझ्झा बनवून घेणार आहे। याला पण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण याचे काप करून घेणार आहोत। एकदम छान घरच्या घरी हा
झटपटीत आपला पिझ्झा तयार आहे. मैद्याच्या पिझ्झापेक्षा घरच्या घरी बनवलेला कणकेपासूनचा हा पिझ्झा तुम्ही पण करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.